नमस्कार, मी सरिता कौशिक। झिरो अवरच्या 51व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक व्यासपीठावर आणि सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि त्यांचं विश्लेषण पाहणार आहोत। पहिली बातमी आहे मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचा पुढचा टप्पा आणि त्यासाठी नेत्यांना केलेल्या गावबंदीची। आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची बातमी आली। तोडफोडीची जबाबदारी मराठा क्रांती ठोक मोर्चानं स्वीकारली आहे। हा सगळा प्रकार एकीकडे सुरू असताना नेत्यांना गावबंदी केली त्याचे पडसादही विविध गावात पाहायला मिळाले। ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांना आज 40गाव तालुक्यातील तळेगाव इथं मराठा आंदोलकांनी अडवलं। त्यांनी आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा असल्याचं सांगितल्यावर लाल टोपी घालून आंदोलनात सहभागी करूनच त्यांना पुढे जाऊ देण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या यात्रेला तळेगाव ढमढेरेत प्रवेश दिला नाही। मात्र रोहित पवारांनी सुद्धा मनोज जरांगेंना पाठिंबा म्हणून अन्नत्याग केला। त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी यात्रेला वेशीपर्यंत वाटी लावलं। महाराष्ट्रात आज घडीला 3000वर गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी आहे। परभणी जिल्ह्यातील जवळपास 164 पेक्षा जास्त गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आली। सकाळी सोनपेठमध्ये काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांना तर ताडकळस गावामध्ये माजी आमदार तथा भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनाही अडवलं। वरपुडकरांनी मराठा आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली। अशा गावबंदीला अनेक नेत्यांनी विरोध दर्शवलाय। याच विषयावर सकाळी आम्ही विचारला होता एक प्रश्न आणि तोच प्रश्न बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आज आम्ही जो प्रश्न विचारला होता तो होता मराठा आरक्षणासाठी नेत्यांना केलेल्या गावबंदीशी तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। मनोज जरांगेच्या उपोषणाचा आता दुसरा अंक सुरू झालाय। गावोगाव राजकीय नेत्यांची कोंडी सुरू झाली आहे। प्रवेश बंदी होऊ लागली। गावांच्या वेशींवर जरांगेंचे पोस्टर्स लागले आहेत। त्यामुळे जरांगेच्या आंदोलनाला राज्यव्यापी स्वरूप येऊ लागलं। आता जिथं जिथं समर्थन होतं तिथं विरोधही होतोच। जरांगेच्या आंदोलनासंदर्भातही तेच झालं। जरांगेंनी जेव्हा उपोषण सुरू केलं होतं तेव्हापासूनच मराठा आरक्षणाचा विरोध करणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी आरोप सुरू केले होते। त्यांनी उघड उघड मनोज जरांगेचा विरोध सुरू केला। शिवाय मराठा आरक्षणाचाही विरोध केला। त्याच विरोधाचे पडसाद आज उमटलेत कसे ते पाहूयात। मुंबईतील क्रिस्टल टॉवरचा परिसर, वेळ अगदी सकाळ सकाळची। 3-4 तरुण हातामध्ये दांडके घेऊन एका गाडीजवळ पोहोचले आणि घोषणाबाजी करत तरुणांनी त्या गाडीची तोडफोड केली। काही मिनिटांमध्ये समजलं की ती गाडी होती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची। या गाडीची अवस्था पाहून सदावर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि संपूर्ण प्रकरणाला मनोज जरांगे जबाबदार असल्याचा त्यांनी दावा केला। ज्या माणसामुळे पोलीस तारातीर्थ पडले अशा जरांगेला तातडीने अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा। जरांगेचा लढ जर तुम्ही थांबवला नाही तर मला या क्षणापासून सुद्धा मी प्राणांतिक उपोषण करेन। इतक्या गंभीर आरोपांनंतर मनोज जरांगेंनीही त्यांच्या शैलीत उत्तर दिलं। तुमच्यावरती जे काय प्रकार झाला म्हणतात त्याबद्दल आम्ही त्याचं समर्थन करतच नाहीत, कारण त्यांनी मागे उचकवण्याचा मराठ्यांना प्रयत्न केला होता। आताही तसं म्हणतात, त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही। सगळं महाराष्ट्राला माहिती ती काय ती। पहिल्या दिवसापासून मनोज जरांगेंनी शांततामय पद्धतीनं आंदोलन करा हे आवाहन केलं होतं आणि आजही ते आपल्या त्याच मुद्द्यावर ठाम राहिले। तोपर्यंत इकडे मुंबईत पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं। तोडफोड करणारे 3 जण छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीचे रहिवासी आहेत।
आणि त्यांचा मराठा क्रांती मोर्चा किंवा आरक्षण आंदोलनाशी काहीही संबंध नसल्याचं मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समन्वयकांनी स्पष्ट केलं. मात्र त्याच मराठा तरुणांच्या पाठीशी असल्याचंही जाहीर केलं. तर दुसरीकडे आमदार संजय गायकवाडांनी सुद्धा या तोडफोडीचं समर्थन केलंय. वारंवार त्यांच्यावरतून होणाऱ्या मराठा समाजावरती हल्ले ते प्रयत्न करतात, दरवेळी मराठा समाज उकसवण्याचा प्रयत्न करतात. शांतपणे चाललेल्या आंदोलनामध्ये खोड आहे, यांचा संबंध काय आमच्या मराठा समाजाशी? कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहात एकंदरीत. 100% त्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आम्ही आहोत. त्यांनी जरी कृत्य चुकीचं केलं असेल तरी त्यांना सोडण्याचं, त्यांच्यावरती ज्या त्यांना कायदेशीर मदत लागते ती आम्ही त्यांना देणार. सर्वप्रथम मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात जर कोणी घालायला कारणीभूत असेल तर तो हा चकना गुणरत्न सदावर्ते आहे. आणि याची गाडीच नाही, याचा कायमचा बंदोबस्त व्हायला पाहिजे होता. यानं लाखो लोकांच्या तोंडचा घास हिसकल्या, अनेकांच्या गरिबांची चेष्टा यांनी केली. आणि म्हणा याची शिक्षा म्हणजे केवळ गाडी तोडणे शिक्षा नव्हती पाहिजे. याला शिक्षा तर अतिशय गंभीर शिक्षा यायला पाहिजे होती. मराठा आरक्षणाचं प्रकरण कोर्टासमोर होतं तेव्हा गुणरत्न सदावर्तेंनीही त्याचा विरोध केला होता. त्यानंतर मराठा नेत्यांपासून समाजापर्यंत अनेकांचा रोष गुणरत्न सदावर्तेंनी ओढवून घेतला. इतकंच नाही तर 10 डिसेंबर 2018ला जेव्हा मराठा आरक्षणाची सुनावणी झाली त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. आताही जेव्हा मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालं तेव्हा सदावर्तेंनी आपला मोर्चा जरांगेंकडे वळवला. त्यांच्यासह मराठा आरक्षणावरनं टीका सुरू केली आणि बहुतेक त्यातूनच मराठा तरुणांनी सदावर्तेंची गाडी फोडली असावी असा अंदाज व्यक्त होतोय. 0 आवर एबीपी माझा मुंबई. मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे याच 3 तरुणांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली आहे. त्यांना जामीनही मिळालाय. मात्र यातल्या मंगेश साबळे नावाचा तरुण या आधीही चर्चेत होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये गळ्यात नोटांची माळ घालून पैशांची उधळण करत आंदोलन केल्यानं मंगेश साबळे चर्चेत आला होता. त्यानंतर मनोज जरांगेच्या समर्थनार्थ स्वतःचीच कार पेटवणारा तरुणही हाच मंगेश साबळे होता. त्यांच्या याच अनोख्या आंदोलनांमुळे तो चर्चेत होता आणि आता त्यानेच गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडली. याच घटनेनंतर अकोल्यात एसटी कष्टकरी जनसंघाच्या सदस्यांनी आंदोलन केलंय. शहरातील आगार क्रमांक 2 मध्ये निषेध आंदोलन केलं. शिवाय सदावर्ते आणि कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे. आता एक नजर टाकूयात आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर. कालपासून रोहित पवारांनी अनेक मागण्यांसाठी युवा संघर्ष यात्रा सुरू केली. त्याच यात्रेवर गावबंदीची वेळ आली. रोहित पवारांची यात्रा पुण्यातील तळेगाव ढमढेरे गावात पोहोचली तर मराठा क्रांती मोर्चानं रोहित पवारांना वेशीवरच रोखलं. खरं तर युवा संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवार तळेगावमध्ये काही वेळ थांबणार होते, पण गावबंदी असल्यानं मराठा समाजानं त्यांना थांबू दिलं नाही. रोहित पवारांनी मनोज जरांगेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी अन्नत्याग केला. त्यामुळे गावातील मराठा समाज संघर्ष यात्रेत सहभागी झाला. रोहित पवारांना थेट विरोध झाला नाही, मात्र मराठा समाजानं गावात प्रवेशही दिला नाही. काय म्हणाले रोहित पवार ते ऐकूया. काय म्हणणं यांचं? हे शेतकरी आहे. शेतकऱ्याचं मत आहे की युवांना संधी मिळाली पाहिजे आणि आज युवांचाच प्रश्न जास्त महत्वाचा आहे. पण असा अनेक विविध भाग आहे जिथं काहीच दुसरी संधी नाही. अशा परिसरातून युवांनी काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतली आहे की जे राज्यकर्ते आहेत, जे आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते जर भूमिका घेत नसतील तर मग त्या गावातून जाणं हे योग्य नाही. ही त्यांची भूमिका योग्य आहे. आम्ही त्या भूमिकेचं कुठंतरी एक समजून घेतो. नेते गावांमध्ये का जातात? गावबंदी केली तर फक्त नेत्यांचंच नुकसान आहे की गावाचंही? अशी गावबंदी केल्यानं राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना काय वाटतंय हे तर आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोतच, पण त्याआधी गावबंदीबाबत आपल्या दर्शकांना काय वाटतंय ते बघूया. आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजची सुरुवात आपण करूया एका व्हिडिओ बाईटनं. आनंद दवे, हिंदू महासंघाचे प्रमुख, त्यांना काय वाटतंय ते बघूया.
आम्ही पहिले आणि एकमात्र आहोत की गेल्या 6 वर्षापासून सांगत आहोत की मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेतल्याशिवाय कायमस्वरूपी आरक्षण टिकणार नाही आणि हे आरक्षणाची पद्धत ओबीसी समाज कदापि मान्य करणार नाही. दोन्ही समाजांच्या हातात दगड देण्याचं काम सर्व राजकीय पक्षांनी केले असं आता स्पष्टपणे जाणवतंय. हा जर विषय इथंच संपला नाही त्या दंगली घराघरापर्यंत पोहोचण्याची भीतीसुद्धा आम्हाला वाटत आहे. हिंदू म्हणून एकत्र आलेला समाज जातीच्या माताने विभागला जातोय का मुद्दाम विभागला केला आहे असा सुद्धा हिंदू महासंघाला सवाल आहे. आजचा आपला प्रश्न होता, मराठा आरक्षणासाठी नेत्यांना केलेल्या गावबंदीशी सहमत आहात का? आनंद दवेंची आपण नुकतीच प्रतिक्रिया पाहिली. आता भारतीय माणूस म्हणून अकाउंट आहे फेसबुकवर, त्यांनी म्हटलंय कधी वीज रस्ते पाहण्यासाठी नेत्यांना गावबंदी नव्हती झाली. एक्सवरून मुकेश हराळे, एकदम बरोबर निर्णय आहे. हे राजकारणी समाजात तेढ निर्माण करून आरक्षणाचे प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करतात. यूट्यूबवरून समर्थ धुमाळ, मतदानावर बहिष्कार हे मोठे अस्त्र आहे. मराठा समाजाने कोणत्याही राजकीय नेत्यांना पाठिंबा न देता जरांगे पाटलांना पाठिंबा द्यावा. यूट्यूबवरूनच गौतम जाधव 100% सहमत आहे. यूट्यूबवरूनच सौदागर बोरगे, मंत्र्यांना नेत्यांना गावबंदी असणे काय चुकीचं? तुम्ही समाजाला न्याय देऊ शकत नाही तर गावात शहरात येऊ नये, तुमच्या पदाचा राजीनामा द्यावा. यूट्यूबवरूनच राकेश जाधव, आरक्षणाचा विषय असो किंवा भ्रष्टाचाराचा स्वतःचा विचार करणाऱ्या नेत्यांना महाराष्ट्राच्या जनतेनं गावबंदी करून 2024 मध्ये घरी बसवलं पाहिजे. यूट्यूबवरूनच प्रतीक चारजण, आज गावबंदी उद्या मतदानावर बहिष्कार, उपयोग काय? त्यांना जेवढी मतं पाहिजेत तेवढी मिळवून ते विजयी होतातच. फेसबुकवरून श्रीकांत सरदेसाई, कोणतंही शासकीय काम कोर्टामार्फत करावं लागेल, मंत्रालयाच्या किंवा मंत्र्यांचा इथून पुढे संबंधच नको. फेसबुकवरून सोपान सपकाळ, हो सहमत आहे, कारण नाक दाबले की तोंड उघडते. फेसबुकवरूनच किशोर महाले, आरक्षण घेऊन येणाऱ्यालाच प्रवेश दिला पाहिजे, बाकी सर्व नेत्यांना गावागावात प्रवेशबंदी घातली पाहिजे. फेसबुकवरून रामचंद्र गुजराती, गावबंदी चुकीची आहे, याला दादागिरी किंवा हुकुमशाही म्हणता येईल, समोरासमोर या चर्चेनं प्रश्न सोडवता येईल. इंस्टाग्रामवरून श्वेता पाटील, प्रत्येक मराठा आहे त्या गावात रस्त्यावर जरी बसला तरी महाराष्ट्र ब्लॉक होईल आणि हेच करणे गरजेचं आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत. इंस्टाग्रामवरून सुजित पाटील, फक्त गावबंदी नाही तर शहर, तालुका, जिल्हा आणि राज्यबंदी करायला पाहिजे. इंस्टाग्रामवरून संतोष घुले, गाव बंद करून काही उपयोग होणार नाही, मंत्रालय बंद केले पाहिजे. आता आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला. आज गेस्ट सेंटरमध्ये आपल्यासोबत 1 नाही 2 नाही तर 11 गेस्ट आहेत. तब्बल जेव्हा गावोगाव नेत्यांना प्रवेश बंदी सुरू झाली तेव्हा आम्ही नेत्यांना गाठलं, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांशी चर्चा केली आणि गाव बंदीवर प्रत्येक नेत्याला बोलतं केलं. तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, किशोर जोरगेवार, अब्दुल सत्तार, संजय गायकवाड, संतोष बांगर, बच्चू कडू यांनी तर विरोधकांकडून सुप्रिया सुळे, नाना पटोले, सचिन अहिर यांनी सुद्धा गावबंदीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच पाहूयात. लोकशाही मार्गाने दिलेले जे आयुध आहेत त्या पद्धतीने आता मराठा समाजाची आमचे बांधव आपली प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यामुळे गावबंदी करणं किंवा रस्त्यावर उतरणं, शेवटी माझी एवढीच त्यांना विनंती सगळ्या आमच्या बांधवांना, शांततेच्या मार्गाने जाणं. 58 मोर्चे आपण काढले, सगळ्या जगामध्ये आपलं कौतुक झालं आणि त्याच शांतते मार्गाने आपण हे मराठा आरक्षण आपण मिळू आणि ते मिळवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही हे त्यांना मी आश्वासित करू इच्छितो. संवैधानिक मार्गामध्ये आपला विरोध प्रकट करण्याकरता लोकशाहीमध्ये अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये आपल्याला धरणे करता येईल, मोर्चे करता येईल, उपोषणं आहेत, वेगवेगळे आंदोलन करून सरकारचं लक्ष वेधलं जाऊ शकते आणि ज्या मागणीकरता हे आंदोलन होतं ही मागणीला सर्वांचं समर्थन आहे, याला कुणाचं समर्थन नाही अशातला भाग नाही. त्याच्यामुळं ही गावबंदी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, असंवैधानिक आहे असं माझं मत आहे. हे काही जे प्रश्न असतात
ते चर्चेच्या माध्यमातूनच सुटू शकतात. म्हणून ज्या स्तरावर चर्चा होणं गरजेचं आहे त्या स्तरावर चर्चा चालू आहे. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की गावबंदी करण्यापेक्षा चर्चेतून प्रश्न सोडवावा. गावबंदी हा पर्याय असू शकत नाही. कुठे सुख आहे, दुःख आहे, लग्न आहे, कार्य आहे, चांगल्या वाईटसाठी कुठं विविध विकासाची कामाला उद्घाटनाला जायचं आहे. काही ठिकाणी आम्ही काही पॉलिटिकल मतं मागण्याचा राजकारण केला तर त्यावेळची पॉलिटिकल भाषा तुम्ही जरूर बोलू शकता. माझी त्यांनाही हात जोडून नम्र विनंती आहे की अशा पद्धतीने तुम्ही ऐच्छिक ठेवा. स्वयंस्फूर्तीने काही गावातले उत्साही तरुण अशा प्रकारचे निर्णय घेऊन राहिले, पण असं करण्याची आवश्यकता नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब हे शब्दाचे इतके पक्के आणि त्यांनी शिवरायांची शपथ लाखो लोकांसोबत 13 कोटी मराठाच्या जनतेसमोर घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे तो म्हणून स्वतःचा जीव गेला तर म्हणजे परवा करणार नाही, पण आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. कळमनुरी मतदारसंघामध्ये ज्या काही गावामध्ये नेते लोकांना बंदी करण्यात आलेली आहे, पण त्या ठिकाणचे सर्व जे मराठा बांधव आहेत ते माझेच आहेत. ते मला वैयक्तिक फोन करून त्यांनी सांगितलेलं आहे की दादा आम्ही गावबंदी करत आहोत आणि तुम्ही म्हणजे याच्यामध्ये लक्ष घाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्याबद्दल सुद्धा ते सर्वजण पॉझिटिव्ह आहेत. पण आंदोलन करत असताना तुम्हाला सांगतो की सरकारचे सुद्धा डोळे उघडले पाहिजेत. असंवेदनशील आहे जे ट्रिपल इंजिनचा खोके सरकार आहे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. तातडीने ऑल पार्टी मीटिंग बोलवावी, विरोधी पक्ष नेत्यांना कॉन्फिडन्समध्ये घ्यावा, त्यांनी एक असेंब्ली बोलवावी. 5 दिवस नाही 10 दिवस चर्चा करू ना. निवडून आलेले आहेत ना आमदार खासदार, चर्चा करा ना त्यांच्याशी. इथून एक प्रस्ताव दिल्लीला पाठवा. जिथं काही मराठा तरुणांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडली, जिथं राज्यात सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी सुरू झाली, मात्र धुळ्यात सकल मराठा समाजानं थेट प्रकाश आंबेडकरांच्या स्वागताचे बॅनर लावल्याचं कळतंय. दुसरीकडे आंदोलन आक्रमक होते. असं चित्र असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर मधील अनेक गावांमध्ये आज कॅन्डल मार्च काढण्यात आले. फक्त सोलापूर जिल्हा नाही तर वाशिम जिल्ह्यातही रिसोडमध्ये कॅन्डल मार्च काढला. इतकंच नाही तर उद्यापासून मोठेगावमध्ये साखळी उपोषणाचीही घोषणा केली. त्यावरही आपलं लक्ष असणार आहेच. आता वेळ झाली आहे पोल सेंटरला जाण्याची आणि आजच्या प्रश्नावरच्या महाराष्ट्राचा कौल पाहण्याची. आजचा आपला प्रश्न होता, मराठा आरक्षणासाठी नेत्यांना केलेल्या गावबंदीशी सहमत आहात का? एकूण 30,000 मतं यूट्यूबवर आली आहे. 88% लोकांनी होय म्हटलंय, 12%नी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 6,000 मतं. 80% लोकांनी होय म्हटलंय, 20%नी नाही म्हटलंय. एक्सवर 83% लोकांनी होय म्हटलंय, 17%नी नाही. फेसबुकवर एकूण 2,000 मतं. 65% लोकांनी होय म्हटलंय, 35%नी नाही. मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी केली जात आहे. यात मराठवाड्यातील गावांचं प्रमाण जास्त आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 110 पेक्षा जास्त गावात, परभणी जिल्ह्यात 165 पेक्षा जास्त गावात, नांदेड जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त गावात, लातूर जिल्ह्यात 250 पेक्षा जास्त, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त, तर जालन्यात 290 गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 150 पेक्षा जास्त गावात, अहमदनगरमध्ये 20 पेक्षा जास्त गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. देवळा उमरण्यामध्ये 10 गावांचे साखळी उपोषण सुरू झालंय. पश्चिम महाराष्ट्रातही प्रवेश बंदी केली आहे. पंढरपूरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांना बंदी करण्यात आली होती. आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना दर्शनाशिवाय बाहेर काढण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 150 गावं, सांगली जिल्ह्यात 10 गावांमध्ये प्रवेश बंदी आहे. हे काही पहिल्यांदाच होत नाहीये. मविया सरकार सत्तेत असताना ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या नेत्यांनी मंत्र्यांना गावबंदीचा इशारा दिला होता.
त्यामुळे या सगळ्या प्रकारात राजकारण नसेलच असं कोणीही ठामपणे सांगू शकणार नाही. याआधी शरद जोशींच्या नेतृत्वातील शेतकरी संघटनेनं गावबंदीचं अस्त्र वापरलं होतं. लोकशाहीमध्ये संवादाला महत्त्व आहे, त्यामुळे तात्विक मतभेद कितीही असले तरी संवाद कायम राहणं गरजेचं असतं. अशा आंदोलनाचा कार्यकर्त्यांच्या भावनांचा गैरफायदा कोणी घेणार नाही याची काळजीही घ्यावी लागते. मराठा समाजासाठी शिंदे फडणवीस पवार सरकार एक एक पाऊल उचलतं आहे. त्यातून योग्य दिशा सापडेल अशी आपण आशा करूया. 0 आवरमध्ये एका ब्रेकसाठी थांबूयात. ब्रेक नंतर शिर्डीतील सभेत पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना सवाल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.